शेतकऱ्यासाठी मोठी बातमी. या 2 जिल्ह्यात नुकसान भरपाई रक्कम थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात. महाराष्ट्रातील अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांची सुरुवात. नुकसान भरपाई प्रतिक्रिया. सविस्तर माहिती. 30 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया. पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे तपासायचे? खात्यात न आल्यास त्यांचे सांभाळ करणे. आधार लिंक असल्यास खाते किंवा तपासणी तशी त्रुटी आढळल्यास काय उपाय करावे? ही सर्व माहिती शुद्ध, सोपे आणि स्पष्ट जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले होते. अनेक भागात उभ्या पिकाचे नुकसान झाले. शेतात पाणी साचले, त्याचे पीक गेले. या ठिकाणी पूर्व नष्ट झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असून 30 जानेवारी 2026 पासून नुकसान भरपाई रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही मदत पुढील शेतकरी हंगाम बियाणे, खत, औषधे आणि इतर आवश्यक सर्व भागातील मोठा आधार देणार आहे. नुकसान भरपाई रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रमाणे थेट बँक खात्यात शेतकऱ्याला जमा होणार आहे. या प्रामाणिक स्वभावामुळे गरज राहणार नाही. पैसे थेट लाभार्थी सुरक्षित पोहोचणार. मात्र सध्या शेतकऱ्याची मनात एक सामान्य प्रश्न उपस्थित होत आहे की माझ्या गावातील शेतकरी खात्यात पैसे आले नाहीत, पण आपल्या खात्यात अजूनही आले नाहीत. अशा परिस्थितीत पेमेंट स्टेटस ऑफ ठरणार, कारण त्यामुळे पैसे अडकले आहेत. प्रतिक्रिया आहेत. स्पष्टीकरण समजू शकते. शेतकऱ्याला आता बँक खात्यात तहसील कार्यालयात वारंवार चक्कर मारण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर घरी बसून पेमेंट स्टेटमेंट ऑनलाईन तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. थेट लागेल या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक इनपुट दिसेल, ज्यामध्ये विके नंबर टाकायचा लागणार. हा विके नंबर नुकसान भरपाई अर्ज करण्यात देण्यात आलेला विशिष्ट अर्ज क्रमांक असते. नंबर टाकून सबमिट बटन क्लिक करा. केल्यानंतर अर्जाची पूर्ण स्कॅन करेल, ज्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, गाव, तालुका, नुकसान भरपाई आणि पेमेंट स्टेटमेंट तपासू असते. काही वेळा असे घडते की शेतकरी अर्ज करता एक बँक खाते असते, परंतु कार्ड लिंक असल्याने वेगळे असते आणि त्यांची नुकसान भरपाई रक्कम आधार लिंक खात्यात जमा होते. उदाहरण, काही शेतकरी आधार कार्ड पेमेंट पोस्ट ऑफ बँक ऑफ SBI खाते लिंक असते आणि पेमेंट त्या खात्यामध्ये होतं. त्यामुळे तुमच्या आधार लिंक बँक खात्याशी लिंक आहे हे तपासणं अत्यावश्यक आहे. यासाठी तुम्ही NPC वेबसाईटवर जाऊन आयुर्वेदिक वेबसाईटवर जाऊन झिरो स्टेट तपासू शकता, ज्यामुळे तुमचे पेमेंट कोणते खाते जमा झाले का ते स्पष्ट होईल. नुकसान भरपाई रक्कम अडकले. काही सामान्य कारण असू शकतात. KYC अपूर्ण असे, बँक खात्याशी आधार लिंक मॅच नसावी, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक नावाचे फरक असते किंवा तांत्रिक अडचणीमुळे प्रमुख कारण ठरते शकतात. अशा त्रुटीने तुमचे पेमेंट रोखले जाऊ शकते किंवा विलंबित होऊ शकते. जर तुम्हाला तुमचे पेमेंट स्टेटस किंवा असे दिसत असेल तर तातडीने आपल्या बँक खाते आधारशी पूर्ण करून घ्यावा. KYC अपलोड करून घ्या. याशिवाय तुम्हाला तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा संबंधित सरकारी अधिकारी संपर्क साधवा. आवश्यक मार्ग घेऊ शकतात, जेणेकरून तुमचे अडकलेले लवकर सोडून जाईल आणि तुमच्या भरपाई रक्कम वेळेत तुमच्या खात्यात जमा होईल.